हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकाचे डायरेक्टर विजय केंकरे माझ्याबरोबर आहेत. राजश्री मराठीमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. बरं, काय सांगाल की हा एक प्रयोगाचा रिमेक तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर आणलं आहे, याच्याबद्दल थोडं सांगा. हे नाटक मी 2002 साली केलं होतं आणि ह्या नाटकाची गंमत सांगायची म्हणजे माझं सगळ्यात जास्त प्रयोग झालेलं नाटक आहे ते. त्यामुळे मला एक वेगळी आपुलकी आहे या नाटकाबद्दल. कारण प्रेम या विषयावर नाटक असल्यामुळे ते कधीच कालबाह्य होत नाही. प्रेम हे कायम तसंच राहत. आणि अशोक पाटोळेंनी अत्यंत छान अशा प्रकारचे संवाद आणि व्यक्तिरेखा लिहून हे नर्म विनोदी नाटक तेव्हा लिहिलं. आणि त्यावेळेस संजय मोने काम करत होता, आता ते काम अमोल कोल्हे करतो, किंवा त्यावेळेस मंगेश कदम होता, ते काम आता संतोष मयेकर करतो, तेव्हा शुभांगी गोखले होती, ते काम आता अदिती देशपांडे करते, आणि सुखदा खांडकेकर आणि सुनील बर्वेच्या जागी रोहित हळदीकर असे नवीन लोक या नाटकामध्ये. तर आता काय होतं की जसं तुमचं एकूण नाटकाचं कास्टिंग बदलतं त्याप्रमाणे ते नाटक सादर करायची पद्धत थोडीशी बदलते. दुसरं असं झालं आहे की 2002 सालचा वेग आणि आताचा वेग याच्यातच मुळात फरक आहे. त्यामुळे ते बदल या नव्या नाटकात निश्चित झालेले तुम्हाला दिसतील. हो, परंतु मूळ त्या विषयाची जी गंमत आहे ती तशीच आहे. याचं कारण प्रेम तुमचं नक्की काय करतं हे सांगताच येत नाही. तीच परिस्थिती अजून आहे. आणि मला असं वाटतं की अर्ली 30मध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती की तुम्हाला नक्की सांगता येत नाही की प्रेमात तुमचं काय होतं. नक्की. म्हणजे तुम्ही 2002मध्ये या नाटकाला सुरुवात केलेली, पण त्याआधी तुम्ही सुनील बर्वे यांना कलाकार म्हणून घेतलेलं, पण आता अमोल कोल्हे, अदिती देशपांडे यांची निवड केली आहे. तर मग असं काय कारण होतं की आता यांनाच घ्यायचं? कारण आता सुनील बर्वे कॉलेजमधला दिसत नाही. हो, सुनीलची मुलगी कॉलेजमध्ये आता, किंवा संजय मोने, म्हणजे तेव्हा ते त्या वयाचे होते. त्यामुळे आता त्या वयाची वाटतील अशी मंडळी घेतली आहे. आणि अमोल कोल्हेच्या बाबतीत मुख्य गोष्ट अशी आहे की गंभीर कामं करण्यासाठी अमोल प्रसिद्ध आहे. पण मला पुष्कळ लोकांनी हा प्रश्न विचारला तर याचं साधं उत्तर असं आहे की अमोल कोल्हे बाकी गंभीर आहे, पण तुम्ही जर का त्याचे डोळे नीट बघितले तर त्याच्यात एक मिश्किल भाव असतो कायम, आणि तो माझ्या मते विनोदाला अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्याचा वापर अजूनपर्यंत कुणी केला नव्हता, म्हणून मला ह्या नाटकात अमोलला घ्यावं असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे अमोलचा चेहरा असा आहे की तो लहान किंवा मोठा दोन्ही दिसू शकतो. त्यामुळे त्याचाही ॲडव्हान्टेज, कारण ह्या रोलला अमोल थोडासा लहान आहे पण तो नट इतका मस्त आहे. त्यामुळे ते तो मॅनेज करतो छान. नक्कीच. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नाटकांमध्ये म्हणजे अगदी विविध रंग किंवा आपण म्हणू शकतो विविध बदल करून मग ते पडद्यावर येत आहेत. म्हणजे थोडंसं अगदी स्क्रिप्टमध्ये काही चेंज करायचं, मग त्याचा रिमेक करायचा. पण तुम्ही या नाटकामध्ये असा कोणता बदल केला आहे की म्हणजे प्रेक्षकसुद्धा ते उत्सुकतेने पाहतील? मी म्हटलं तसं तो बदल, आणि मी जास्तीचा प्रवेश लिहून घेतला आहे. तो पूर्वीच्या नाटकामध्ये नव्हता. तर असे जास्तीचा प्रवेश, तो जे काम सुनील बर्वे करत होता त्या पात्राच्या दृष्टिकोनातून नवं काही भाग लिहून घेतला आहे. हा त्याच्यातला मुख्य हे आहे. आणि दुसरं म्हणजे अमोल कोल्हेला विनोदी काम करताना बघणं हे चॅलेंजिंग होतं. सगळ्यात मोठा USP आहे नाटकाचा तो. म्हणजे तुम्ही अगदी चॅलेंजिंग कलाकारांना घेतलेलं आहे. नाही, मी चांगल्या कलाकारांना घेतलं आहे आणि त्यांच्यासमोर आव्हान ठेवलं आहे की तुम्ही हेही काम करा. नक्कीच. आता सध्या हे जे नवनवीन बदल आपल्याला दिसून येत आहेत, अगदी नवनवीन विषय घेऊन नव्या दिमाखात नाटकं आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर अजून कोणते बदल झाले पाहिजेत या नाटकांमध्ये? एक डायरेक्टर म्हणून तुमचा तो कोणता दृष्टिकोन आहे, काय सांगाल? कसं होतं, मुळामध्ये नाटकाच्या सादरीकरणामध्ये खूप बदल झाला आहे. पूर्वी मराठीतलं नाटक हे जास्त संवादप्रधान मानलं जायचं संपूर्ण भारतामध्ये. आज परिस्थिती बदलली आहे. आजचे नवे नाटककार हे जी इतर माध्यमांमध्ये पुष्कळ काम करत असल्यामुळे दूरदर्शन म्हणा किंवा चित्रपट
तर त्यामुळे आता त्यांच्या लेखनामध्ये दृश्य स्वरूपाला जास्ती महत्त्व यायला लागलं आहे आणि माझ्या दृष्टीने हा महत्त्वाचा बदल आहे. म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणायचो की वाङ्मय समजायला पाहिजे नाटक करत असताना, तर आता फक्त वाङ्मय नाही तर त्याच्याबरोबरच्या गोष्टी समजायला पाहिजेत आणि आवश्यक तिथे शब्द परंतु दृश्यांचा वापर हे आताच्या नाटक करणाऱ्या मंडळींचं म्हणजे महत्त्वाचं बलस्थान आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येतं की तांत्रिकदृष्ट्या नाटकांमध्ये बदल व्हायला लागले, ती अधिक सक्षम व्हायला लागले, वेगवेगळे विषय यायला लागले आणि ते वेगवेगळे विषय आता पूर्वीपेक्षा जास्त ॲक्सेप्ट व्हायला लागले. म्हणजे पूर्वी ते बोल्ड विषय यायला काही विशिष्ट अप्रतिम असे विजय तेंडुलकरांसारखे नाटककार होते ते करत होते, परंतु आता तुम्ही जर का बघितलं तर एकूण तुम्हाला असं दिसेल की बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समाज बदलतो, पिढी बदलते, त्यांची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी बदलते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, आम्हाला हे ऐकायला आवडेल की या कथेमध्ये काय आहे? कथेमध्ये काय आहे हे खरं म्हणजे तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल, परंतु याचं टायटल जर तुम्ही बघितलं नाटकाचं शीर्षक, हीच तर प्रेमाची गंमत आहे. तर प्रेम तुमचं काय काय करू शकतं याच्यावरचं मुख्यतः ते नाटक आहे. आणि प्रेम तुम्हाला जिथे आहे असं वाटतं तिथे ते असतं का? कदाचित ते तुम्हाला जिथे वाटत नाही तिथे असतं. तर त्यामुळे हा जो संबंध गोंधळ आहे की नक्की ते कुठे असतं, परंतु तिथे पोचेपर्यंत ज्या अवस्थेतून पात्र जातात ना त्याच्याबद्दलचं नाटक आहे. आणि मला असं वाटतं की 16 to 60 प्रत्येक माणूस या अवस्थेतनं कधी ना कधीतरी गेला असतो. काही लोक व्यक्त होतात, काही लोक होत नाहीत. नक्कीच. म्हणजे अगदी असं म्हणायला हरकत नाही की म्हणजे प्रेम मिळवण्यासाठी जी धडपड असते ती धडपड तुम्ही गमतीने या प्रयोगामध्ये, या नाटकामध्ये सांगितलेली आहे. बरं, आता हे झालं या नाटकाविषयी. तुम्ही कास्टविषयी थोडं सांगा ना. एक तर त्यातला प्रमुख जो आहे तो डेंटिस्ट आहे ते पात्र. तर त्यामुळे एक आपल्या डोळ्यासमोर डेंटिस्ट असं म्हटल्यानंतर काही एक चित्र येतं. डेंटिस्ट, डॉक्टर, प्राध्यापक ही माणसं कशी असावी ते आपल्या डोळ्यासमोर येतं. ते प्रेक्षकाच्या डोळ्यासमोरची जी चौकट असते त्यात बसणारा माणूस हवा होता. कारण हे नाटक ना लोकांचं रंजन करणार आहे. ह्याच्यात मुद्दाम मी काही जगावेगळं करायला निघालेलं नाही. त्यामुळे अमोल हा स्वतः डॉक्टर आहेच ते सोडा, परंतु त्यामुळे तो तसा दिसू शकतो आणि त्याच्यात माझ्या मते विनोद करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अमोलला तिथे घेतला. आता आदिती देशपांडे जे काम करतात त्याच्यामध्ये ती जी व्यक्तिरेखा आहे ती रिसेप्शनिस्ट आहे त्या डेंटिस्टकडची, पण दिसायला एका बाजूला साधी आणि तरीही अत्यंत कर्तव्यदक्ष अशी ती बाई आहे. त्यामुळे आदिती ही परफेक्ट, म्हणजे तिचं एकंदर लुकपासून म्हणजे एक ऑफिशियल दिसणं जे असतं तिथपासून जरा बदल केले तर वेगळं दिसू शकेल असं एकूण आदितीच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. आणि शिवाय आदितीसोबत मी पुष्कळ काम केलं आहे याच्यापूर्वी, संगीत पूर्णावतार, ढोल ताशे. तर त्यामुळे आदितीची एकूण समज अभिनेत्री म्हणून मला माहीत आहे, त्यामुळे ती या कामाला अत्यंत सुटेबल. त्यानंतर मला ज्या प्रकारची 19-20 वर्षाची मुलगी पाहिजे होती की जी एका बाजूला इनोसंट आहे आणि काही प्रमाणात त्या आपण पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडलो आहे या कल्पनेच्या प्रेमात पडणाऱ्या मुली असतात तशी ती. त्यामुळे त्याला ना काय म्हणू आपण, त्याला हरवलेले डोळे असतात या मुलींचे त्या वयात. तर तसं मला ते सुखदाच्या एकूण चेहऱ्यात आणि वावरात मला ते जाणवलं. आणि म्हणून मी म्हणजे सुखदा खरं तर मला भेटून गेली होती, त्याला खूप दिवस झाले, म्हणून मी तिला फोन करून बोलवलं, म्हटलं या कामाला तू योग्य आहे. त्यानंतर हा जो मुलगा आहे रोहित हळदीकर हा एका वेगळ्या नाटकाने माझ्याकडे आला होता, पण त्याचं एकंदर स्मार्टनेस लक्षात घेता म्हटलं की तू इकडे मला या कामाला हवं आहे ते काम करू नकोस, म्हणून मी त्याला या नाटकामध्ये बोलवून घेतलं. तो मुलगा खरं तर कोल्हापूरचा आहे.
आणि संतोष मयेकर, संतोषनेही माझ्याबरोबर यापूर्वी नाटकातून काम केलं. तर संतोषची विनोदाची समज म्हणजे आपल्याला एक सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला एक माणूस लागतो. तसा तो नाटकामध्ये ते हिरोचा मित्र आहे सुधाकर, आणि संतोष ॲक्टरही तसा आहे. म्हणजे त्याला तुम्ही कुठल्याही कामात उचलून टाका तो तिथे बरोबर बसतो. तर त्यामुळे त्याच्यासाठी संतोष ज्याला विनोदाला जे आवश्यक असतं टायमिंग त्याचं फार चांगलं आहे. त्यामुळे अशी ती संबंध बट्टी जमवली. आणि बाकी तांत्रिक कामं करणारे म्हणजे नेपथ्य राजन बिसेंचं तेच आहे, किंवा पार्श्वसंगीत अशोक पत्की, प्रकाश योजना शीतल तळपदे, ही सगळी मंडळी तीच आहे. त्यात काही बदल केला नाही. नक्कीच. बरं, आता तुमचे पुढचे काय प्लॅनिंग्स आहेत? कोणते असे बदल तर तुम्ही सांगितलेलेच आहात, पण अजून कोणत्या कल्पना आहेत आणि पुढे काय प्लॅनिंग्स आहेत तुमचे नाटकामध्ये? या नाटकात का दुसऱ्या? नाही, दुसरे. आता कसं आहे, पुष्कळ नाटकं करायचे, पण आता एकंदर परिस्थिती अशी आहे की खरं सांगायचं तर पटकन चांगले अभिनेते ॲवेलेबल होत नाही. आणि जे चांगले नवीन अभिनेते सुद्धा आहेत ना, ते पटकन हल्ली टेलिव्हिजनमध्ये जास्त जातात. कारण आजकाल टेलिव्हिजनमधनं तुम्ही घराघरात पोचता, अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. पण त्यामुळे होतं काय की इथे काम करायला माणसं थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे करायला नाटकं 5 आहेत, पण त्यातलं कुठलं आधी होईल हे ज्या नाटकाला आवश्यक असलेली मंडळी तशी मिळाली की ते आधी होतं. त्यामुळे हे नाटक ह्यानंतर असं सांगणं अवघड आहे. बरं, म्हणजे जसं तुम्ही मला म्हणालात की कलाकार मिळण्यासाठी किंवा भेटण्यासाठी फार अवघड झालं आहे, कारण की आपण बघतोच आहे की नाटक म्हटलं की नाही आपण मालिका पाहूया किंवा आपण थिएटरला जाऊन हा फिल्म पाहूया. नाटकाला मग अगदी लास्ट प्रेफरन्स दिलं जातं. मग अशावेळी आता ही गोष्ट एक ॲज अ डायरेक्टर म्हणून तुम्हाला माहिती आहे किंवा आता सगळ्यांनाच माहिती आहे की नाटकांना थोडंफार कुठेतरी पाठी लेखलं जात आहे, पण हीच नाटकं आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावी यासाठी तुम्ही असे कोणते प्रयत्न केलेले आहेत का, किंवा तुमच्या स्क्रिप्टमध्ये किंवा मग असे काही बदल केले आहेत का? अगदी खरं सांगायचं ना तर नाटक मागे पडले असं मला अजिबात वाटत नाही. मी जे म्हणतोय ते अभिनेत्यांच्या अवेलेबिलिटीबद्दल, मी प्रेक्षक संख्या रोडावली आहे असं म्हणत नाही. कारण ज्यांना नाटक बघायचं असतं ते नाटकच बघतात. मग आता परिस्थिती अशी झाली की थोडंसं दूरदर्शनमुळे रात्रीच्या नाटकांची प्रयोगसंख्या हे नाही. परत दूरदर्शनने अशी उत्तम सोय केली आहे की ते शनिवार रविवारी मालिका ठेवत नाहीत जास्त. त्यामुळे आपोआप शुक्रवार शनिवार रविवार नाटकाकडे प्रेक्षक येतोच, त्यांचं उत्तम आउटिंग होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाटक ही शेवटी लाईव्ह एंटरटेनमेंट आहे. तुम्हाला प्रत्यक्ष घडणारी गोष्ट बघायला आवडतंच. तुम्हाला किती नाही म्हटलं तरी थोडासा टेलिव्हिजनचा कंटाळा येतो. तर त्यामुळे आणि सिनेमा काय 2.5 तासात त्या अर्थाने संपतो. तो तुम्हाला परत बघायचा तर तोही तेवढा सिरियलसारखा डेली सोपसारखा ते खूप दिवस सुरू राहत नाही. आणि दुसरा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा बदल की आता लोकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरात करण्याचे वेगवेगळे मार्ग नाटकवाले निवडायला लागले. म्हणजे FB आहे, नंतर हल्ली थिएटरमध्ये ट्रेलर्स दाखवतात नाटकं शूट करून त्यांचे. त्यानंतर पर्सनलीसुद्धा आता अभिनेते किंवा निर्माते त्यांच्या व्हॉट्सॲपवरून अमुक लोकांपर्यंत नाटक जास्तीत जास्त पोचवायला मदत करतात. आणि मी हे कितीही म्हटलं तरी अवेलेबल होत नाहीत किंवा काही म्हटलं तरी जेव्हा जेव्हा अभिनेते अस्वस्थ होतात तेव्हा येऊन ते नाटक करतात. आणि एक नाटक केल्याचं त्यांना पुढची 5-10 कामं करायला खूप उपयोग होतो. असंच हे माध्यम आहे. तेव्हा मला असं वाटतं की बिलकुल रडण्यासारखी परिस्थिती नाही की नाटकाला प्रेक्षक नाही. नाटकाला प्रेक्षक आहे, तो येतोच. आणि फक्त आता हे मार्ग बदलल्यामुळे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते पोचण्यासाठी आता हळूहळू तो अवेअरनेस क्रिएट झाला. शेवटचा प्रश्न तुम्हाला, प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की हे नाटक का पाहावं? म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकताही तेवढीच वाढेल. नाही, हे बघा, मी प्रेक्षकांना
संदेश देण्याइतपत मोठा नाही. कारण आपल्यापेक्षा केव्हाही आपली कला मोठी असते आणि कुठच्याही प्रेक्षकाशिवाय म्हणजे समोर कोणीतरी असल्याशिवाय मी संप्रेषण कोणाशी करणार, संवाद कोणाशी साधणार. तर त्याच्यासाठी प्रेक्षक हा अत्यावश्यक घटक आहे. आणि मला असं वाटतं की हे नाटक प्रेम नावाच्या एका युनिव्हर्सल गोष्टीबद्दल बोलत असल्यामुळे जो प्रेक्षक बघायला येईल त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या आसपास ही गोष्ट घडलेली असणारच. त्यामुळे ज्याच्या घडली नसेल तो ती गोष्ट असं होतं काय असं म्हणून एन्जॉय करेल. काही लोक हे बघ आपल्या शेजारी हेच झालं होतं बरं का असं म्हणून एन्जॉय करतील. तर पर्यायाने ही गोष्ट इतकी आपल्या आजूबाजूला होणारी आहे तर त्यामुळे लोक ती त्या पद्धतीने निश्चित एन्जॉय करतील. आणि दुसरं असं की पाटोळ्यांच्या विनोदामध्ये फ्रेशनेस आहे आणि तो फ्रेशनेस या नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर तो ऐकायला बघायला लोकांनी निश्चित यावं. ते एंटरटेन होतील आणि अमोल कोलेचं वेगळं काम बघायला यावं असं लोकांना निश्चित वाटेलच. तर त्यामुळे त्याच्यासाठी लोक येतील. नक्कीच नक्कीच. तुम्हाला या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रेमाबद्दल हे नाटक आहे. म्हणजे अगदी प्रेमामध्ये काय गडबड गोंधळ होतो ती जर तुम्हाला पाहायची असेल आणि एक गंमत म्हणून हा जर तुम्हाला प्रयोग पाहायचा असेल आणि अतिशय सुंदर असा हा नाटकाचा प्रयोग आहे आणि आज त्याचा मुहूर्तसुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की येऊन पहा. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.